या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तो गुंड पारूला त्या बिल्डिंग जवळ घेऊन येतो जिथे त्यांनी आदित्यला ठेवलेले असते आणि मग त्यानंतर पारू त्या बिल्डिंगकडे जाते तर तो गुंड तेथून पळून जातो। आतमध्ये आल्यावर पारू मोठमोठ्याने आदित्यला हाका मारायला सुरुवात करते पण तिला त्या ठिकाणी आदित्य कुठेही दिसत नाही, त्यामुळे ती खूपच घाबरते आणि म्हणू लागते की आदित्य सर कुठे आहात तुम्ही, तुमच्यापर्यंत माझा आवाज का पोहोचत नाहीये। तर दुसरीकडे गुरुजींनी अहिल्याला आणि श्रीकांतला पूजेला बसायला सांगितलेले असते आणि मग त्यानंतर ते पूजेच्या विधींना सुरुवात करतात। अहिल्याला मात्र सतत आदित्यचा चेहराच आठवत असतो। दुसरीकडे पारू त्या बिल्डिंगमध्ये सगळीकडे आदित्यचा शोध घेत असते पण तिला आदित्य कुठेही सापडत नाही। दुसरीकडे आदित्य अजूनही शुद्धीवर आलेला नसतो, त्यामुळे त्याच्यापर्यंत पारूचा आवाजही पोहोचत नाही। इकडे अहिल्या आणि श्रीकांत पूजा करत असतात आणि पूजा संपन्न झाल्यावर गुरुजी त्यांना आदित्यच्या सुरक्षिततेसाठी देवीची आराधना करायला सांगतात। दुसरीकडे पारू आदित्यचा शोध घेत पुन्हा त्या ठिकाणीच येते जिथे आदित्य असतो आणि त्यानंतर ती असं म्हणते की आदित्य सर इथे कुठेही दिसत नाहीये, मी एकदा बाहेर जाऊन पाहते। पण त्याच वेळी नेमकं त्या ठिकाणी एक छोटंसं वादळ येतं आणि त्यामुळे पारू डोळे झाकते। तिला समोरचं काही दिसत नाही आणि त्या गडबडीमध्ये तिच्या हातामध्ये जे त्रिशूळ असतं ते त्रिशूळ नेमकं त्याच भिंतीला जाऊन धडकतं जिथे आदित्य असतो आणि त्यामुळे एक वीट खाली पडते। दुसरीकडे श्रीकांत आणि अहिल्या देवीची आराधना करत असतात, आदित्यसाठी प्रार्थना करत असतात। तर इकडे ती वीट खाली पडल्यानंतर पारूचं त्याकडे लक्ष जातं आणि ती तिथे रिकाम्या झालेल्या जागेतून आतमध्ये डोकावून बघण्याचा प्रयत्न करू लागते आणि तिला भिंतीमध्ये आदित्य बेशुद्ध पडलेला दिसतो आणि ती मोठ्याने ओरडते आणि मग त्यानंतर ती लगेच त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सगळ्या विटा खाली पाडते आणि आदित्यला त्या भिंतीमधून सुखरूपपणे बाहेर घेऊन येते। आदित्य अजूनही बेशुद्धच असतो, त्याची अवस्था पाहून पारू खूपच घाबरलेली असते आणि मग तिचं लक्ष आदित्यच्या हातामध्ये असणाऱ्या मंगळसूत्राकडे जातं। ती पटकन ते मंगळसूत्र घेते, तिच्या गळ्यात बांधते आणि ते लपवून ठेवते आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने आदित्य थोडासा भानावर येतो पण तो पारूला मिठी मारत असतो आणि त्यामुळे पारू देखील त्याला जवळ घेते आणि म्हणते की आदित्य सर काळजी करू नका, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही। कुणी कितीही प्रयत्न केला ना तरी मी तुम्हाला माझ्यापासून कधीच दूर करणार नाही आणि मी सुद्धा तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही। नेमकी त्याच वेळी अहिल्या आणि श्रीकांत त्या ठिकाणी येतात आणि पारू आणि आदित्यला अशा पद्धतीने एकत्र पाहून अहिल्या तर खूप चिडते पण मग त्यावेळी ती काही बोलत नाही। आदित्यची अवस्था बघून ती आणि श्रीकांत घाबरलेले असतात आणि मग ते सगळेजण लगेच घरी जाण्यासाठी निघतात। घरी आल्यानंतर आदित्यची अवस्था पाहून प्रीतम खूप घाबरतो पण आदित्य तो आता ठीक आहे असं त्याला सांगतो। त्यानंतर मग अहिल्या सावित्रीला आदित्यची दृष्ट काढायला सांगते। आदित्यची दृष्ट काढून झाल्यानंतर सावित्री तेथून निघून जाते। प्रीतमही आदित्यला त्याच्या खोलीत घेऊन जातो, श्रीकांतही त्याच्या खोलीमध्ये जातो आणि मग अहिल्या पारूसोबत बोलण्यासाठी येते। ती पारूला म्हणत असते की पारू, आज आदित्यचा जीव वाचवून तू पुन्हा एकदा आमच्यावर उपकार केले आहेत आणि तुझ्या या उपकारांची मी परतफेड नाही करू शकत। तर पारू म्हणत असते की नाही देवी आई, हे तर माझं कर्तव्य होतं आणि मी आयुष्यभर माझं कर्तव्य पार पाडेल। आणि मग अहिल्या तिला देखील तिच्या घरी जाऊन आराम करायला सांगते। पारू तेथून गेल्यावर दामिनी मुद्दाम अहिल्याला म्हणू लागते की वहिनी, मला ना या पारूचं खरंच खूप कौतुक वाटतं। म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या घरावर एखादं संकट येतं ना तेव्हा तेव्हा पारू त्या ठिकाणी उभी असते। तिने अनेकदा आपल्या घराला, घरातल्या माणसांना वाचवलं आहे आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की हो अगदी खरं आहे। पण मग दामिनी असं म्हणते की आजसुद्धा बघा ना, पारू अगदी बरोबर त्या ठिकाणी पोहोचली। मला तर वाटतं तुम्हीच तिला आदित्यसोबत जायला सांगितलं असेल ना। आणि ते ऐकून अहिल्याच्या लक्षात येतं की तिने तर पारूला असं काहीच सांगितलं नव्हतं आणि दामिनीला म्हणते की नाही, मी पारूला आदित्यसोबत जायला नव्हतं सांगितलं। आणि ते ऐकून दामिनी म्हणते म्हणजे पारू काही तिच्या मर्जीने आदित्यसोबत गेली होती का? आणि मग ती असंही म्हणते की वहिनी, मला तर असं वाटतं की हे जे काही घडलं ना ते पारूमुळेच घडलं। म्हणजे बघा ना, जर पारू आदित्यसोबत गेली नसती तर आदित्य त्या गुंडांच्या मागे देखील गेला नसता। आणि दामिनीच्या अशा बोलण्यामुळे अहिल्याच्या मनात मग वेगळा संशय येतो। त्याच वेळी तिला त्या कन्स्ट्रक्शन साईटवर
आदित्य आणि पारू कशा अवस्थेत सापडले होते ते देखील आठवतं आणि ती रागातच तेथून निघून जाते. दुसरीकडे पारू घडलेल्या प्रकाराचाच विचार करत असते आणि म्हणत असते की मी आदित्य सरांना काहीच होऊ देणार नाही. त्यांच्यावर जे काही संकट येईल त्याला आधी माझा सामना करावा लागेल. त्याचवेळी आदित्य त्या ठिकाणी येतो आणि पारूचे मनापासून आभार मानतो. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, तुम्ही माझे आभार मानू नका, फक्त स्वतःची काळजी घ्या. तर आदित्य मनाशी म्हणत असतो की पारू, तुझ्यासारखी जोडीदार असताना मला माझी काळजी घ्यायची काय गरज आहे? मी तर आता माझं सगळं आयुष्य तुझ्याच हातात सोपवलं आहे. तर पारू ही मनाशी म्हणत असते की आदित्य सर, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. पण त्याचवेळी सावित्री त्या ठिकाणी येते आणि पारूला सांगते की तुला लवकरात लवकर अहिल्या मॅडमने घरी बोलावलं आहे. त्यामुळे पारू घाबरते आणि लगेच अहिल्याकडे जाते. पारूच्या पाठोपाठ आदित्यही घरात येतो आणि त्याला पाहून अहिल्या विचारते की तू काय करत होतास बाहेर? मी तुला आराम करायला सांगितलं होतं ना? तर आदित्य म्हणतो, हो आई, मी पारूसोबत बोलायला गेलो होतो. आणि ते ऐकून अहिल्या चिडते, पण ती काही बोलत नाही. आदित्यला सांगते की जाऊन आराम कर, मला पारूसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यामुळे तो तेथून निघून जातो. त्यानंतर अहिल्या पारूला विचारते की पारू, मला सांग, आदित्य त्या गुंडांच्या पाठोपाठ का गेला होता? आणि ते ऐकून पारूला त्यावेळी घडलेला प्रकार आठवतो. तर श्रीकांतसुद्धा त्या दोघींचं बोलणं ऐकत असतो. तर अहिल्या इकडे पुन्हा पारूला विचारते की पारू, मी काय विचारते, आदित्य त्या गुंडांच्या पाठोपाठ का गेला होता? आणि त्यावेळी पारू सांगते की देवी आई, ते गुंड मला त्रास देत होते म्हणून आदित्य सर त्यांच्या पाठोपाठ गेले. आणि हे ऐकून अहिल्या म्हणते, ठीक आहे, पण मला सांग, तुला आदित्यसोबत तिकडे जायला कोणी सांगितलं होतं? आणि ते ऐकून पारू रडतच खाली मान घालते. अहिल्या तिच्यावर खूप चिडलेली असते. ती म्हणत असते की पारू, आदित्य किर्लोस्कर हा किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीसाठी खूप महत्त्वाचा माणूस आहे. त्याच्या जीवावर शेकडो कुटुंब जगतात आणि तो आम्हा सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, याची तुला जाणीव असेलच. आणि मी गेल्या अनेक दिवसांपासून बघते की तुझं ना घरात लक्ष नाही आहे. तुला जे वाटतं ते तू करतेस. आज तू आदित्यसोबत जाण्याच्या आधी मला एकदा तरी विचारलं होतंस का? आणि ते ऐकून पारू रडतच म्हणते की नाही देवी आई, मला माफ करा, माझी चूक झाली. तर अहिल्या म्हणत असते की पारू, तू आज आदित्यचा जीव वाचवून खरंच खूप मोठं काम केलं आहे. मी त्या उपकारांची परतफेड करू शकत नाही, पण तुला एक वचन देते, जेव्हा तुला एखादी गोष्ट हवी असेल ना, तेव्हा ती मी देण्याचा नक्की प्रयत्न करेल. मात्र यापुढे जे काही करशील ना, ते मला विचारून करत जा. आणि त्यावर पारूसुद्धा हो म्हणते. आणि मग अहिल्या तिला उद्याच्या पूजेची सगळी तयारी करायला सांगते आणि मग पारू तेथून निघून जाते. मात्र श्रीकांतने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्यानंतर अहिल्या या सगळ्या गोष्टींचा विचार करतच बाल्कनीत उभी असते. तितक्यात श्रीकांत त्या ठिकाणी येतो. तो अहिल्याला बोलतं करायचा प्रयत्न करतो. तो तिला म्हणत असतो की मला माहिती आहे तुझा पारूवर खूप जीव आहे, पण आज तू तिच्याशी जे काही बोलली ना, त्यात मला थोडंसं खटकलं. असं वाटत होतं की तू तिला जे काही सांगत होती त्यातून वेगळंच काहीतरी सुचवण्याचा प्रयत्न करत होती. पण अहिल्या म्हणते की श्रीकांत, असं काही नाही आहे. पण श्रीकांत म्हणतो की अहिल्या, तुझ्या मनात काय सुरू आहे हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे, त्यामुळे बोल, काय झालं? आणि मग अहिल्या म्हणते की हे बघ, मी आपल्या मुलांच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. तशी आता मला प्रीतमची काळजी नाही आहे, कारण तो व्यवस्थित सेटल झाला आहे. पण आदित्यचं तसं नाही आहे. तो खूप साधा भोळा आहे आणि त्यातच त्याच्या जीवाला सुद्धा धोका आहे. त्यामुळे मी त्याच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू शकत नाही. आणि आता तर आपल्या आजूबाजूला जे काही घडतं आहे ना, ते पाहून मला स्वतःच्या सावलीवर सुद्धा शंका येते. त्यामुळे बाकीचे लोक तर बाजूलाच राहिले. त्यावेळी श्रीकांत तिला म्हणतो की अहिल्या, इतकी काळजी नको करू, आपल्या आदित्यला काही होणार नाही आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.